नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या ग्रामर चॅनलमध्ये इंग्लिश गुरु विक्रम सर. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे क्लॉजेस. क्लॉजेस एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्या टॉपिकविषयी बऱ्याचशा शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. आपण या लेक्चरमध्ये त्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या कमेंट्स मला द्यायला विसरू नका. तर चला बघूया क्लॉजेस काय आहेत नेमकं. क्लॉज समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा क्लॉज कुठं येतो नेमका ते समजून घ्यायला पाहिजे की नेमकं क्लॉज म्हणजे काय. कुठल्याही भाषेची निर्मिती ही छोट्याशा अक्षरापासून होते. बघा मी इथं स्टेप वाईज लिहिलेलं आहे. सगळ्यात छोटं असतं लेटर ABCDEFG. लेटर अनेक लेटर्स एकत्र येऊन तयार होतो वर्ड. गणेश, रमेश, बॉय, गर्ल, चॅलेंज काय असतील ते अनेक वर्ड्स तयार होऊन होते एक फ्रेज. फ्रेजेसवरून फ्रेजेसपेक्षा मोठा असतो क्लॉज आणि क्लॉजपेक्षा मोठं असतं सेंटेन्स. बघूया नेमकं काय आहे ते. फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय. क्लॉजची व्याख्या आपण इथं दिलेली आहे बघा. क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज इट्स ओन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. ज्याला स्वतःचा कर्ता, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उद्देश आणि विधेय, ज्याला स्वतःचा उद्देश आणि विधेय असतं, सब्जेक्ट असतो आणि प्रेडिकेट असतो. कर्ता सोडून वाक्याचा राहिलेला जो भाग आहे त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो, त्याला आपण म्हणतो क्लॉज. आता इथं बघा, ही वोकअप ॲट 6 AM या वाक्यामध्ये ही आहे सब्जेक्ट, ही आहे सब्जेक्ट आणि राहिलेलं सगळं वाक्य जे आहे ते आहे प्रेडिकेट. स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असणारा जो शब्दांचा समूह असतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असणारा जो शब्दांचा समूह असतो त्याला आपण क्लॉज म्हणतो. जरा पहिलं वाक्य बारकाईनं बघूया. ही वोकअप ॲट 6 AM या वाक्यात ॲट 6 AM हे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येतात. ॲट 6 आणि AM आणि हे शब्द एकच काम करतात, ते म्हणजे वेळ सांगण्याचं, ते म्हणजे वेळ सांगण्याचं. पण जर बारकाईने इकडे बघितलं आपण ॲट 6 AM मध्ये या ग्रुपमध्ये कर्ता आणि क्रियापद दिसत नाही, कर्ता आणि क्रियापद दिसत नाही. त्यामुळे हा क्लॉज नाही, ही आहे फ्रेज, ही आहे फ्रेज. पुन्हा एकदा बघा बारकाईनं. ही वोकअप ॲट 6 AM या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे आणि एकच व्हर्ब आहे, एकच व्हर्ब आहे आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते एकाच क्लॉजचं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला मोनोक्लॉजल सेंटेन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मोनोक्लॉजल सेंटेन्स. एकच क्लॉज आहे आणि म्हणून हे झालं मोनोक्लॉजल सेंटेन्स. आता पुढचं वाक्य बघा. ही वोकअप व्हेन इट वॉज 6 AM. या दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये काही फरक नाही आहे. तो 6 वाजता उठला आणि जेव्हा 6 वाजले होते तेव्हा तो उठला. म्हणजेच सिमॅन्टिकली ही दोन्ही वाक्य सारखी आहेत अर्थाच्या दृष्टीनं. सिमॅन्टिकली अर्थाच्या दृष्टीनं ही दोन्ही वाक्य सारखी आहेत. पण सिंटॅक्टिकली रचनेच्या दृष्टीनं, सिंटॅक्स म्हणजे रचना, सिंटॅक्टिकली ही दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत. म्हणजे बघा गंमत कशी आहे. या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. पण आपल्या 2 नंबरच्या वाक्यात हा आपला सब्जेक्ट 1 आहे. वोकअप हे आपलं व्हर्ब 1 आहे, पहिलं क्रियापद. इट हा आपला सब्जेक्ट 2 आहे आणि वॉज हे आपलं व्हर्ब 2 आहे. म्हणजे या वाक्यात 2 कर्ते आणि 2 क्रियापद आहेत. अगदी परफेक्ट व्याकरणाच्या भाषेत बोलायचं झालं तर या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट आणि 2 प्रेडिकेट आहेत. ही हा सब्जेक्ट, वोकअप हे प्रेडिकेट. इथं इट हा सब्जेक्ट, वॉज 6 AM प्रेडिकेट. या वाक्यात 2 कर्ते आणि 2 क्रियापद आहेत आणि म्हणून या वाक्यामध्ये 2 क्लॉज आहेत असं म्हटलं जातं. या वाक्यात 2 क्लॉज आहेत असं म्हटलं जातं. लक्षात येतं का बघा की या वाक्यात 2 क्लॉज आहेत. कुठले कुठले 2 क्लॉज आहेत तर ही वोकअप हा एक पहिला क्लॉज झाला आणि व्हेन इट वॉज 6 AM हा दुसरा क्लॉज झाला. लक्षात येतंय. आणि हे 2 क्लॉज कुणी जोडलेले आहेत तर त्या व्हेननं जोडलेले आहेत. कुणी जोडलेले आहेत? व्हेननं जोडलेले आहेत. आणि हा जो जोडणारा शब्द असतो 2 क्लॉजला त्याला आपण
कंजंक्शन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? कंजंक्शन. इथं पुढे बघा, गणेश स्टडीड हार्ड टू गेट गुड मार्क्स. इथं एक महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला समजावून घ्यावी लागते की क्लॉज बनण्यासाठी फायनाईट व्हर्बकडे आपण लक्ष देतो, नॉन फायनाईट व्हर्बकडे लक्ष देत नाही. आपला फायनाईट आणि नॉन फायनाईट व्हर्बचा व्हिडिओ आपण सेपरेट केलेला आहे, तो तुम्ही बघितलेला असणारच. जर बघितला नसेल तर ती कन्सेप्ट पुन्हा क्लिअर करण्यासाठी तो फायनाईट आणि नॉन फायनाईट व्हर्बचा व्हिडिओ बघा. मी माझ्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओचा उल्लेख केलेला आहे. तर फायनाईट व्हर्ब फार महत्त्वाचं आहे. हे वाक्य बघा, गणेश स्टडीड हार्ड टू गेट गुड मार्क्स. या वाक्यात दोन व्हर्ब्स आहेत, एक स्टडीड आहे आणि दुसरा आहे टू गेट आहे. पण ह्यातलं फायनाईट व्हर्ब कुठला आहे? बरोबर, ह्यातलं फायनाईट व्हर्ब आहे स्टडीड आणि हे टू गेट जे आहे ते नॉन फायनाईट आहे. आणि त्यामुळं आपण या वाक्यात दोन क्लॉज आहे असं म्हणू शकत नाही, कारण या वाक्यात एकच फायनाईट व्हर्ब आहे, गणेश एकच करता आहे आणि म्हणून हे सुद्धा मोनोक्लॉजल सेंटेन्स आहे. आणि जे वाक्य मोनोक्लॉजल असतं त्यालाच आपण सिंपल सेंटेन्स असं देखील म्हणतो. काय म्हणतो? सिंपल सेंटेन्स. जसजसं आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊ तशी ही कन्सेप्ट मी आणखीन क्लिअर करत जाईन. पुढचं वाक्य बघा, गणेश स्टडीड हार्ड अँड गॉट गुड मार्क्स. अर्थाच्या दृष्टीने या दोन्ही वाक्यामध्ये काही फरक नाही, तसं या तिन्ही वाक्यांमध्ये फरक नाही आहे. गणेश स्टडीड हार्ड टू गेट गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी गणेशनं अभ्यास केला, खूप अभ्यास केला. गणेश स्टडीड हार्ड अँड गॉट गुड मार्क्स, गणेशनं खूप अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवले. गणेश स्टडीड हार्ड सो ही गॉट गुड मार्क्स, गणेशनं खूप अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क्स मिळाले. या तिन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये काही फरक नाही, पण रचनेमध्ये फरक आहे, सिंटॅक्समध्ये फरक आहे. आणि सिंटॅक्टिकली ही वाक्य वेगवेगळे आहेत, सिमॅन्टिकली अर्थाच्या दृष्टीने ही सारखीच आहेत. बघूया, गणेश स्टडीड हार्ड अँड गॉट गुड मार्क्स या वाक्यामध्ये बघा, गणेश पहिला सब्जेक्ट आहे, स्टडीड पहिलं व्हर्ब आहे, गॉट दुसरं व्हर्ब आहे आणि सब्जेक्ट इथं आहेच की हो, इथं ही येणारच आहे, फक्त तो लिहिलेला नाही. म्हणजे त्याला इलिप्ट केलेला आहे, गाळून टाकलेला आहे. वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो. गणेश स्टडीड हार्ड अँड ही गॉट गुड मार्क्स म्हणा किंवा गणेश स्टडीड हार्ड अँड गॉट गुड मार्क्स. म्हणजे या वाक्यात दोन कर्ते आणि दोन क्रियापदं आहेत आणि ही वाक्य जोडलेली आहेत अँडनं. हे दोन क्लॉजेस जोडलेले आहेत अँडनं आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते दोन क्लॉजचं वाक्य आहे. आणि अँड मुळं या वाक्याचा प्रकार जो आहे तो कंपाऊंड सेंटेन्स होतो, कारण अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कंजंक्शन्स कुठले आहेत ते लगेच आपण याच्यानंतर पुढे बघणारच आहोत. हे झालं की, कारण कंजंक्शन्स जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपण क्लॉज समजून घेऊ शकत नाही. तर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेलं आहे म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. कुठलं सेंटेन्स आहे? कंपाऊंड. 2च मिनिटात हे वाक्य झाल्या आपण कंजंक्शनकडे जाणार आहे. तिसरं वाक्य बघा, गणेश स्टडीड हार्ड सो ही गॉट गुड मार्क्स. यामध्ये सुद्धा दोन कर्ते आहेत, सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2, वर्ब 1 वर्ब 2. दोन कर्ते दोन क्रियापदं म्हणजे दोन क्लॉज आहेत आणि हे दोन क्लॉज सोनं जोडलेले आहेत आणि म्हणून हे वाक्य आहे कॉम्प्लेक्स, कारण सो आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता आपण बघूया कंजंक्शन्स नेमकी कुठली आहेत आणि त्या कंजंक्शनवर वाक्याचा प्रकार कसा ठरतो आणि कंजंक्शनवर आधारित क्लॉज कसा ठरतो. ओके, बारकाईनं पुन्हा एकदा 2 मिनिटात रिपीट करू आपण की क्लॉज म्हणजे शब्दांचा असा समूह असतो की ज्याच्याकडे स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असतं, स्वतःचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट उद्देश आणि विधेय असतं, तो असतो क्लॉज. आणि फ्रेज म्हणजे असा शब्दांचा समूह असतो की जो एखादं काम करतो पण त्याच्याकडे स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असत नाहीत. काही वाक्य एका क्लॉजचे असतात, काही वाक्य 2 किंवा अधिक क्लॉजचे असू शकतात आणि त्या वाक्यांमध्ये 2 किंवा अधिक क्लॉजच्या वाक्यांमध्ये ती वाक्य कशावर जोडलेली आहेत, कशाने जोडलेली आहेत त्याच्यावर त्या वाक्याचा प्रकार कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे ठरतो आणि त्याच्यावरच त्या वाक्यातील क्लॉजेसचा प्रकारसुद्धा ठरतो. तर बघूया आपण कंजंक्शन्स कुठले आहेत आणि त्याच्यावर क्लॉजेस कसे आधारित आहेत, क्लॉजेसचे प्रकार कोणते पाडले जातात.
बेसिकली क्लॉजेसचे 3 महत्त्वाचे प्रकार पाडले जातात. कोऑर्डिनेट क्लॉजेस, सुपरऑर्डिनेट क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. कोऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले असतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले असतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठली कुठली? महत्त्वाची कंजंक्शन्स मी इथं घेतलेली आहेत. एका वाक्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते कसं ते मी तुम्हाला सांगतोच. कंजंक्शन समजून घ्या अगोदर. फॉर, अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, बट, ऑर, अदरवाईज, येट, स्टील, हाऊएव्हर, आयदर ऑर, नायदर नॉर आणि नेव्हरलेस. ही सगळी जी कंजंक्शन आहेत ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. आणि या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जर 2 क्लॉजेस जोडले असतील तर ते दोन्ही क्लॉजेस कोऑर्डिनेट क्लॉजेस असतात. बघा मी काय म्हणतोय ते, या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जर 2 क्लॉजेस जोडले असतील तर ते दोन्ही क्लॉजेस कोऑर्डिनेट क्लॉजेस असतात. उदाहरणार्थ बघा, गणेश वर्कड हार्ड अँड बिकेम सक्सेसफुल. या वाक्यामध्ये गणेश वर्कड हार्ड हा एक क्लॉज आहे आणि ही बिकेम सक्सेसफुल हा दुसरा क्लॉज आहे. आणि हे दोन्ही क्लॉजेस अँडनं जोडलेले आहेत आणि म्हणून त्या दोन्ही क्लॉजेसना कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर 2 क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडले असतील तर ते सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स असतं. कुठलं सेंटेन्स असतं बघा, हे कंपाऊंड सेंटेन्स असतं. जर 2 क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर ते सेंटेन्स हे कंपाऊंड सेंटेन्स असतं. कुठल्या प्रकारचं असतं? कंपाऊंड सेंटेन्स. नंतर आपण जातो पुढच्या भागाकडं. हे जसं आपण पुढं जाऊ आता नंतर ह्याच्यानंतर आपण लगेच कोऑर्डिनेट क्लॉज काय आहे तो समजावून घ्यायचा आहे पुन्हा एकदा डिटेलमध्ये. सुपरऑर्डिनेट क्लॉज त्यालाच मेन क्लॉज असं पण म्हणतात, त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतात आणि त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. बघा, सुपरऑर्डिनेट क्लॉजलाच मेन क्लॉज म्हणतात, त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. आणि कुठल्याही वाक्यामध्ये जर 2 क्लॉजेस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले असतील, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं, तर त्यातला एकच क्लॉज फक्त मेन क्लॉज असतो आणि दुसरा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असतो. दुसरा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एकच क्लॉज कुठला असतो? मेन क्लॉज. समजा एखाद्या वाक्यात 3 किंवा 4 क्लॉजेस आहेत, 3 कर्ते, 3 क्रियापद आहेत, असतात काही किचकट वाक्य, तर त्या वाक्यात एकच मेन क्लॉज असणार आणि बाकीचे सबऑर्डिनेट क्लॉज असणार. सबऑर्डिनेट क्लॉजलाच डिपेंडंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. सबऑर्डिनेट क्लॉजलाच डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. आणि जर हे 2 नेहमी लक्षात ठेवा, जर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने, तर ते वाक्य जे आहे ते वाक्य असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कुठलं असतंय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मी इथं मुद्दामून लिहितो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा, आपण परत एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर. आत्ता फक्त त्या कन्सेप्टची ओळख करून घेऊया की जर 2 क्लॉजेस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले असतील तर ते असतात, त्यापैकी एक असतो मेन क्लॉज आणि दुसरा असतो सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठली? तर सर्व WH. इफ, अनलेस, दो, अल्दो, सो, बिकॉज, as soon as, no sooner than, hardly when, till, until, before, after, hence, since, so that आणि so dash dash dash. बघा परत एकदा बघा, सर्व WH, if, unless, though, although, so, because, as soon as, no sooner than, hardly when, till, until, before, after, hence, since, so that आणि so dash dash that. ही सगळी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. याच्याही व्यतिरिक्त काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत की जी एकत्र येतात, सच दॅट वगैरे, पण ते खूप ॲडव्हान्स्ड स्टडीजमध्ये. आत्ता आपल्याला 10वी-12वीच्या सिलेबसला त्याची गरज नाही. ही एवढी लक्षात ठेवली तुम्ही की काम झालं. कोऑर्डिनेटेड कंजंक्शन कशी लक्षात ठेवायची? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन एक साधं सोपं वाक्य लक्षात ठेवायचं, फॅन, बॉईज, हेन. काय लक्षात ठेवायचं बघा? फॅन, बॉईज, हेन. फॅन, बॉईज, हेन. FAN
एन BOYSHEN फॅनबॉईज हेन. एवढं लक्षात ठेवलं तुम्ही की तुमच्या लक्षात राहील हे. फॉर अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, बट ऑर अदरवाईज, येट, स्टील, हावेवर, आयदर ऑर, नायदर, नॉर, नेव्हरथलेस. आता एक शॉर्टकट देतो. ही सोडून राहिलेली सगळी कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग असतात. ह्यांनी सोडून जर सगळं कुठलंही वाक्य जोडलं असेल दुसऱ्या कुठल्या कंजंक्शननं तर ती सबऑर्डिनेटिंग आहे. शॉर्टकट आहे हा 10वी-12वीसाठी. हा काही रूल नाही आहे. पण तुम्ही एकदा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फक्त पाठ करून ठेवली की ही सोडली की बाकीची कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग असं म्हणायला काहीही हरकत नाही. त्यामुळं तुमचं काम सोपं होईल. तर बघा मी काय परत म्हणतोय. कोऑर्डिनेट क्लॉज, एका वाक्यात जर 2 क्लॉज असतील आणि जर ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर ते दोन्हीही क्लॉज कोऑर्डिनेट क्लॉज असतात. एका वाक्यात जर 2 क्लॉज असतील आणि ते 2 क्लॉज जर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले असतील तर त्यातला एक क्लॉज मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज किंवा सुपरऑर्डिनेट क्लॉज, चारही एकाचीच नाव आहेत. एक क्लॉज मेन क्लॉज असेल आणि दुसरा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जर 2 क्लॉजेस जोडले असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जर 2 क्लॉजेस जोडले असतील तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आता बघूया आपण की नेमके हे जे नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉज ही नावं जी आपण नेहमी ऐकतो ते कुणाचे भाग आहेत. तर मित्रहो, कोऑर्डिनेट क्लॉजला कुठलेही प्रकार नाहीत. तसेच सुपरऑर्डिनेट क्लॉजला सुद्धा प्रकार येत नाहीत. जे 3 प्रकार आहेत, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्याचंच दुसरं नाव रिलेटिव्ह क्लॉज, आणि तिसरा क्लॉज ॲडवर्ब क्लॉज, हे तिन्हीही सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. हे तिन्हीही सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. नाउन क्लॉज कुठला कुठला बघा, इथं मी इथं लिहितो. NCL नाउन क्लॉज, ADJCL ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा यालाच आपण म्हणतो RCL रिलेटिव्ह क्लॉज, आणि ॲडवर्ब क्लॉज ADVCL. हे तिन्हीही हे आपण आता पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. आता आपण निघालोय पुढं कोऑर्डिनेट क्लॉजेस कसे ओळखायचे आणि सुपरऑर्डिनेट आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा हे बघणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे जाण्यापूर्वी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते सोयीचं पडेल. मी सरकतो बाजूला. मित्रांनो, समजून घेऊया आता कोऑर्डिनेट क्लॉज कसे ओळखायचे आणि सबऑर्डिनेट आणि सुपरऑर्डिनेट किंवा मेन क्लॉज कसा ओळखायचा. इथं आपण 5 वाक्य लिहिलेली आहेत. बघा वाक्यांकडे बारकाईनं. पहिलं वाक्य आहे, द टीचर एंटर्ड इन टू द क्लास अँड द स्टुडंट्स स्टूड अप. या वाक्यात 2 क्लॉजेस आहेत का, तर 100% आहेत. पहिला सब्जेक्ट आहे द टीचर, हे वर्ब आहे एंटर्ड, सब्जेक्ट 1 वर्ब 1. इथं द स्टुडंट्स हा आपला दुसरा सब्जेक्ट आहे S2, आणि स्टूड अप हे आपलं दुसरं वर्ब आहे. आणि हे जे 2 क्लॉजेस आहेत, द टीचर एंटर्ड इन टू द क्लास हा एक क्लॉज आणि द स्टुडंट स्टूड अप हा दुसरा क्लॉज, हे 2 क्लॉजेस जे आहेत ते अँड या कंजंक्शननं जोडलेली आहेत. अँड या कंजंक्शननं जोडलेले आहेत आणि हे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कुठलं कंजंक्शन आहे? कोऑर्डिनेटिंग. आणि म्हणून हे जे वाक्य आहे या वाक्यात 2 क्लॉजेस आहेत. कुठला? द टीचर एंटर्ड इन टू द क्लास हा पहिला क्लॉज, हाही कोऑर्डिनेट क्लॉज आहे. द स्टुडंट्स स्टूड अप हा क्लॉज ही कोऑर्डिनेट क्लॉज आहे. मग याला असं का म्हटलं जातं हे समजून घेऊया आपण. कारण जेव्हा मी म्हणेन द टीचर एंटर्ड इन टू द क्लास तेव्हा तुम्हाला काहीतरी अर्थ लागतोय ना. हो, वर्गामध्ये शिक्षक आले. जेव्हा मी म्हणेन द स्टुडंट स्टूड अप विद्यार्थी उभे राहिले त्याला सुद्धा अर्थ लागतोय. म्हणजे हे 2 क्लॉजेस जे आहेत ते अर्थासाठी एकमेकावर अवलंबून नाहीत. सेपरेट जरी हे क्लॉजेस म्हटले तरी आपल्याला अर्थ लागतो. द टीचर एंटर्ड इन टू द क्लास अर्थ लागला, स्टुडंट स्टूड अप अर्थ लागला. म्हणजे या 2 वाक्यांना अर्थासाठी एकमेकावर अवलंबून राहावं लागत नाही या 2 क्लॉजेसला. आणि म्हणून हे दोन्हीही कोऑर्डिनेट क्लॉज आहेत, समान दर्जाचे. काय म्हणतोय? समान दर्जाचे. दुसरं वाक्य बघा, ही ट्राईड हिज बेस्ट बट फेल्ड.
या वाक्यामध्ये सुद्धा कशी गंमत आहे बघा. ही ट्राईड हिज बेस्ट हा एक क्लॉज आहे आणि इथं ही आहेच, फक्त ते वापरलेलं नाही. इथं काय आहे, ही आहेच, फक्त ते वापरलेलं नाही. बट ही फेल्ड म्हणजे क्लॉजेस दोनच आहेत आणि हे दोन क्लॉजेस जोडलेत कशानं, बटनं जोडलेले आहेत. बट पण आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणून या वाक्यात सुद्धा दोन क्लॉजेस आहेत आणि ही दोन्ही वाक्ये जी आहेत ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले दोन क्लॉज त्या वाक्यांमध्ये आहेत आणि म्हणून ही दोन्ही वाक्ये जी आहेत ती कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत. कुठली सेंटेन्सेस आहेत, कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत. समजते ना, नक्की. ओके, आता आपलं तिसरं वाक्य, इफ यू हॅव करेज यू कॅन विन. जर तुझ्याकडं धाडस असेल तर तू जिंकू शकतोस. गंमत बघा, हे वाक्य दोन वाक्य जे आहेत ती जोडलेत कशानं. हे इफ यू हॅव करेज हा एक क्लॉज आहे, यू कॅन विन हा दुसरा क्लॉज आहे आणि हे दोन क्लॉज इफनं जोडलेत. कशानं जोडलेत, इफ या कंजंक्शननं. कारण हे उलटं करता येतं. यू कॅन विन इफ यू हॅव करेज, वाक्य उलटं सुलटं कसंही म्हटलं तर काही फरक पडत नाही. आणि हे इफ कंजंक्शन जे आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तुम्ही म्हणणार सर सबऑर्डिनेटिंग का म्हणायचं. सब म्हणजे दुय्यम, सब म्हणजे दुय्यम. सब इन्स्पेक्टर बरोबर, सब डिव्हिजन, सब स्टँडर्ड. सब म्हणजे दुय्यम दर्जाचा. सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर नसतो, तो इन्स्पेक्टरच्या खाली असतो, सब असतो. सब स्टँडर्ड योग्य स्टँडर्ड नसतं, खालच्या स्टँडर्डचं असतं, म्हणून आपण त्याला म्हणतो सब स्टँडर्ड. म्हणून बघा गंमत काय, ह्याला सबऑर्डिनेट का म्हटलं जातं का, तर यू कॅन विन हे म्हटलं की तुम्हाला अर्थ लागतो तू जिंकू शकतोस. पण जर मी एवढंच वाक्य म्हणून थांबलो, इफ यू हॅव करेज, जर तुमच्याकडे धैर्य असेल तर, अहो पुढं बोलाय काहीतरी, धैर्य असेल तर काय, पुढं काय. म्हणजे या भागाला जोपर्यंत ह्या भागाची तुम्ही मदत घेत नाही तोपर्यंत अर्थ लागत नाही आणि म्हणून ह्याला म्हटलं जातं सबऑर्डिनेट क्लॉज. काय म्हटलं जातं, सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट. आणि हा जो आहे तो आहे मेन क्लॉज. कुठला आहे, मेन क्लॉज, मुख्य. यालाच आपण सुपरऑर्डिनेट म्हणतो, यालाच आपण इंडिपेंडंट म्हणतो, भरपूर नाव आहेत त्याला. ह्यालाच प्रिन्सिपल क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं, मेन क्लॉज. हे वाक्य बघा, ही केप्ट ऑन वर्किंग अल्दो ही वॉज टायर्ड. जेव्हा तुम्ही ही केप्ट ऑन वर्किंग म्हणाल त्याला तुम्हाला अर्थ लागतो तो काम करत राहिला. पण जर तुम्ही असं म्हणला अल्दो ही वॉज टायर्ड, जरी तो कंटाळलेला होता, तुम्ही म्हणाला अहो सर पुढचं सांगा की, तरी काय केलं त्यानं, कंटाळा होता तरी काम केलं, कंटाळा होता तरी खेळत राहिला का, नेमकं काय. म्हणजे याला अर्थासाठी याच्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि हे जे दोन क्लॉजेस आहेत ते अल्दोनं जोडलेले आहेत आणि अल्दो आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यामुळं हा ज्या भागात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तो झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा जो भाग आहे हा झाला मेन क्लॉज. हा जो क्लॉज आहे तो मेन क्लॉज आणि हा जो क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा, तर जिथं सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे तिथनं दुसरा कर्ता किंवा दुसरा क्रियापद येत नाही तोपर्यंत तो क्लॉज असतो. आता इथं बघा, इफ यू हॅव करेज, मी इथं करेज जवळच का थांबलो, कारण पुढं दुसरा कर्ता आणि दुसरं क्रियापद आलं. इथं बघा अल्दोपासून सुरू केलं आणि टायर्डपर्यंत गेलो का, तर हाच पहिला कर्ता आणि पहिलं क्रियापद आहे. पहिला कर्ता आणि पहिल्या क्रियापदावर थांबायचंच नाही, दुसरा कर्ता आणि दुसऱ्या क्रियापदाच्या पूर्वी थांबायचं. त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज. इथं बघा आता विचित्र सबऑर्डिनेट क्लॉज आहे. द बुक विच यू गेव मी इज व्हेरी नाईस. यातलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठलं आहे, विच आहे, बरोबर. आणि हे विच पासून क्लॉज कुठंपर्यंत असेल सबऑर्डिनेट क्लॉज, विच यू गेव मी, इथंपर्यंतच. मी इथं का थांबलो, गंमत बघा, इथं एक व्हर्ब आहे गेव V1 आणि हे इज दुसरं व्हर्ब आहे V2. त्यामुळं हे जे दुसरं व्हर्ब आहे ते दुसऱ्या क्लॉजचं असणार आहे 100%. कारण एका क्लॉजमध्ये एकच व्हर्ब येणार आहे. म्हणजे हा विच यू गेव मी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि मग मेन क्लॉज कुठला झाला, हिथून द बुक इज व्हेरी नाईस हा झाला मेन क्लॉज. समजतंय का, समजत असेल तरच इट इज व्हेरी नाईस. मेन क्लॉज कुठला आहे, द बुक
इज व्हेरी नाईस. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्येच येऊन बसलेला आहे. आणि मध्ये जर सबऑर्डिनेट क्लॉज आला, नॉर्मली ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये येतो रिलेटिव्ह क्लॉज. ते कसे क्लॉज ओळखायचे, नाऊन क्लॉज कुठला आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कुठला आहे, ॲडव्हर्ब क्लॉज कुठला आहे, ते लगेच आपण बघणार आहे. तर आता पुन्हा इथं समजून घ्या, ही तिन्ही वाक्य जी आहेत ही जोडलेली आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी. इथं इफ आहे, इथं अल्दो आहे, इथं विच आहे, आणि हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेले दोन क्लॉजेस एक वाक्य तयार करतात. आणि म्हणून या वाक्यांना, या तिन्ही वाक्यांना आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. काय म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कारण हे तिन्ही वाक्य जे आहेत, या तिन्ही वाक्यांमधले दोन क्लॉजेस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले आहेत. आता मी पुन्हा थोडक्यातच बोलतो बघा. दोन क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले तर दोन्ही क्लॉजेस कोऑर्डिनेट क्लॉजेस. दोन्ही मेन असतात, दोन्ही प्रिन्सिपल असतात, कोणी कोणावर अवलंबून नसतो. जर दोन वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील, दोन क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर ते वाक्य कुठलं असतं, कंपाऊंड असतं. ते वाक्य कंपाऊंड असतं. आणि जर दोन क्लॉजेस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर ते वाक्य कोणत्या प्रकारचं असतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. कुठल्या प्रकारचं असतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर असेल तर त्यात एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एक मेन क्लॉज, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. एक मेन क्लॉज, द बुक इज व्हेरी नाईस, आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तीन प्रकार पडतात. ते कोणते प्रकार आहेत आणि ते कसे आयडेंटिफाय करायचे. पहिला आहे नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्याचंच दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज. आणि तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज. नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. नाऊन क्लॉज म्हणजे नेमकं काय, तर असं उपवाक्य जे वाक्यात नामाचं कार्य करतं, जे वाक्यात नामाचं कार्य करतं. एक एक वाक्य आता आपण इथं सुरुवातीला समजावून घेऊया आणि नंतर याच्यानंतर मी प्रत्येक क्लॉजवर एक सेपरेट छोटा व्हिडिओ करणार आहे. नाऊन क्लॉजवरती सेपरेट व्हिडिओ, ॲडजेक्टिव्ह क्लॉजविषयी सेपरेट व्हिडिओ आणि ॲडव्हर्ब क्लॉजविषयी सेपरेट व्हिडिओ. तर नाऊन क्लॉज काय आहे बघूया. नाऊन क्लॉज म्हणजे असं उपवाक्य, असा क्लॉज जो वाक्यामध्ये नाऊनची जागा घेतो. आणि बाळांनो, नाऊनची जागा जेव्हा घेतो, आता साधं वाक्य बघा, गणेश एट अ मँगो. या वाक्यात किती नाउन्स आहेत, दोन नाउन्स आहेत, एक गणेश आणि दुसरं मँगो. तुम्ही हू म्हटला तर तुम्हाला उत्तर मिळणार गणेश हू एट अ मँगो, गणेश. व्हॉट म्हटला, व्हॉट डिड गणेश ईट, तर तुम्हाला उत्तर मिळणार मँगो. म्हणजे गणेश पण नाऊन आहे आणि मँगो पण नाऊन आहे. म्हणजे नॉर्मली जे नाऊन आहे त्याची जागा इटनं घेता येते. कशाने घेता येते, इटनं. म्हणजे जर क्लॉजच्या जागी इट टाकल्यावर वाक्याला अर्थ लागत असेल तर तो नाऊन क्लॉज आहे. किंवा दुसरा एक साधा सोपा शॉर्टकट आहे, ते मी सांगतो, लक्ष द्या इकडं. आता नाऊन क्लॉजमध्ये बघा, हे वाक्य लिहिलं मी, आय नो दॅट ही इज राईट. या वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, दॅट पासूनचा पुढचा, दॅट ही इज राईट. हा कुठला क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे असं मी म्हणतो. का नाऊन क्लॉज आहे, तर मेन क्लॉज जो आहे त्याला व्हॉटनं प्रश्न विचारून बघा, व्हॉट आय नो दॅट ही इज राईट. हे उत्तर मिळालं का तुम्हाला, नक्की उत्तर मिळतंय. म्हणजे मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर सगळा सबऑर्डिनेट क्लॉज जर उत्तर मिळत असेल तर तो क्लॉज कुठला असतो, नाऊन क्लॉज असतो. कुठला क्लॉज असतो, नाऊन क्लॉज. लक्षात येतंय. पहिला रोल. ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे काय, तर क्लॉज विच डज द फंक्शन ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह. जो ॲडजेक्टिव्हचं काम करतो तो क्लॉज. द बॉय हू वन द प्राईज. या वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे बघा, हू वन द प्राईज. हा झाला आपला सबऑर्डिनेट क्लॉज. हा कुठला आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा क्लॉज जो आहे तो कुणाविषयी बोलतोय, तर त्याच्या पाठीमागे येणाऱ्या नाऊनविषयी बोलतोय, बॉयविषयी बोलतोय. म्हणजे बॉयचं ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं, हे फक्त पुढे येतं. हा सगळा शब्दसमूह जो आहे तो बॉयचं ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय. आणि म्हणून या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असं सुद्धा म्हणतो. दोन्ही एकच नाव आहे, ॲडजेक्टिव्ह आणि रिलेटिव्ह. आणि हे जे कंजंक्शन असतं याला रिलेटिव्ह प्रोनाऊन असं सुद्धा म्हणतात, कारण ते रिलेटिव्ह क्लॉज तयार करतं म्हणून. मग या वाक्यातला हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तुम्ही म्हणणार सर नाऊन क्लॉजला जसं टेक्निक आहे की मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारल्यावर
राहिलेला सगळा क्लॉज जर उत्तर मिळत असेल तर तो नाऊन क्लॉज असतो. तसं ॲडजेक्टिव्ह क्लॉजला काही टेक्निक आहे का? आहे ना. जर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचाच प्रश्न केला, मी काय म्हणतो बघा, जर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचाच प्रश्न केला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पाठीमागं असणारं नाऊन असेल तर तो 100% ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. बघा कसं आहे, हू वन द प्राईज, कुणी जिंकलं बक्षीस? द बॉय. बघा उत्तर बघा, ह्या क्लॉजचाच प्रश्न केला आपण. मगाशी काय केलं, मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारला, व्हॉट आय नो, मला काय माहीत आहे, दॅट ही इज राईट. आता काय केलं बघा आपण, हू वन द प्राईज या क्लॉजचाच प्रश्न केला आणि पाठीमागं उत्तर काय मिळालं, द बॉय. हू आणि विच असल्यावर सोपं असते. दॅट असल्यावर काय करायचं, दॅटच्या ऐवजी विच थिंग वापरायचं. काय वापरायचं, विच थिंग. ज्यावेळेला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या सेपरेट व्हिडिओ जातोय त्यावेळेला तिथं आपण बारकाईने बघू. याच्यानंतर लगेच ते व्हिडिओ येतात, त्यामुळं पुढचा व्हिडिओ जो असेल तो नाऊन क्लॉजवर असेल, त्याच्यानंतर लगेच ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर असेल, त्याच्यानंतर लगेच ॲडवर्ब क्लॉजवर असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका, लगेच तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. द बॉय हू वन द प्राईज इज माय फ्रेंड. हू वन द प्राईज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण हू वन द प्राईजचं उत्तर काय, द बॉय. आणि मेन क्लॉज कुठला आहे, द बॉय इज माय फ्रेंड. तिसरं वाक्य, ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज म्हणजे असा क्लॉज की जो वाक्यामध्ये ॲडवर्बचं फंक्शन करतो. ॲडवर्बचं म्हणजे काय, मेन क्लॉजमधल्या क्रियापदाला विषयी अधिक बोलतो. इथं बघा, यू कॅन सक्सीड, यू कांट सक्सीड. वाक्य काय पाहिजे बघा, यू कांट सक्सीड अनलेस यू ट्राय. जोपर्यंत तू प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत काय होत नाही, तू यशस्वी होत नाहीस. म्हणजे हे अनलेस यू ट्राय हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो मेन क्लॉजमधल्या कांट सक्सीड विषयी बोलतो. कांट सक्सीड विषयी बोलतो आणि म्हणून हा क्लॉज कुठला आहे, ॲडव्हर्ब क्लॉज. कुठला क्लॉज आहे, ॲडव्हर्ब क्लॉज. आता इथं मी एक शॉर्टकट देतो तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉजच्या बाबतीत. आपण जी कंजंक्शन लिहिलेली आहेत, दॅट, सर्व WH, इफ, अनलेस, दो, अल्दो, सो, बिकॉज, फॉर, ॲज, त्यातल्या अनलेस नंतरची सगळी कंजंक्शन जी आहेत, सगळी A to Z कंजंक्शन्स ही ॲडव्हर्ब क्लॉजची कंजंक्शन आहेत. म्हणजे अनलेस, दो, अल्दो, सो, बिकॉज, ॲज, ॲज सून ॲज, नो सून दॅन, हार्डली, वेन, टिल, अनटिल, बिफोर, आफ्टर, हेन्स, सिन्स, सो दॅट, सो डॅश डॅश दॅट, यातल्या कुठल्याही कंजंक्शननं वाक्य जोडलेलं असू दे, 100% ॲडव्हर्ब क्लॉज असते. डोळे झाकून लिहायचं, तो कुठला क्लॉज आहे, ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज जो आहे, ॲडव्हर्ब क्लॉज जो आहे आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे याची पुढं जास्त फंक्शन्स नाही आहेत, पण नाऊन क्लॉज वेगवेगळी फंक्शन्स करतो. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन क्लॉजविषयी अतिशय डिटेलमध्ये बोलणार आहे. आत्ता फक्त एवढंच लक्षात घ्या, 3च गोष्टी आत्ता लक्षात ठेवा. कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पहिली महत्त्वाची गोष्ट कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जर 2 क्लॉजेस जोडले तर दोन्ही क्लॉजेस कोऑर्डिनेट क्लॉजेस असतात. आय फिनिश्ड द लेक्चर अँड आय वेंट टू टेक अ रेस्ट. आय फिनिश्ड द लेक्चर पण कोऑर्डिनेट क्लॉज आहे, आय वेंट टू टेक द रेस्ट पण कोऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण ते 2 कोऑर्डिनेट क्लॉजेस जोडलेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं अँडनं. जर 2 क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. कुठल्या प्रकारचं असतं, कंपाऊंड सेंटेन्स. जर 2 क्लॉजेस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आणि अशा वाक्यामध्ये एक क्लॉज हा मेन क्लॉज असतो आणि दुसरा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एक क्लॉज मेन क्लॉज, द बॉय इज माय फ्रेंड, हू वन द प्राईज हा सबऑर्डिनेट क्लॉज. इथं पण तेच, यू कांट सक्सीड मेन क्लॉज, अनलेस यू ट्राय सबऑर्डिनेट क्लॉज. कारण हे क्लॉजेस जोडलेत कशानं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं. आणि सबऑर्डिनेट क्लॉजेसमध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे नाऊन क्लॉज, एक आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्याचंच दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज, आणि तिसरं आहे ॲडव्हर्ब क्लॉज. नाऊन क्लॉजला नाऊन क्लॉज म्हणतात कारण तो वाक्यात नाऊनची जागा घेतो. आणि सामान्यतः मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारला असता जर सगळा सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर मिळत असेल तर तो नाऊन क्लॉज असतो. आय हॅव अंडरस्टूड दॅट यू हॅव अंडरस्टूड द टॉपिक. व्हॉट आय हॅव अंडरस्टूड, दॅट यू हॅव अंडरस्टूड द टॉपिक. हा जो सगळा उत्तर मिळतोय त्यामुळे तो कुठला क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. द बॉय हू वन द प्राईज इज माय फ्रेंड. हू वन द प्राईज, द बॉय. हा कुठला क्लॉज आहे मग,
ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण हू वन द प्राईजचं उत्तर काय आहे? द बॉय. या बॉयचं ॲडजेक्टिव्ह म्हणून तो काम करतोय. आणि तिसरं बघा ॲडव्हर्ब क्लॉज, कारण हा ॲडव्हर्बचं काम करतो ह्या व्हर्बचं, म्हणून याला ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हटलं जातं. आणि मी एक शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला, अनलेसच्या पुढची अनलेस, दो, ऑल, दो, सो, बिकॉज सगळी कंजंक्शन्स बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेली बारकाई नाही बघा, ती सगळी ॲडव्हर्ब क्लॉजची कंजंक्शन्स आहेत. ती सगळी ॲडव्हर्ब क्लॉजची कंजंक्शन्स आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नाऊन क्लॉज आणि नेमकं इफ कसा घोळ घालतं, किंवा व्हेन WH जे आहेत, एकाच WHचा नाऊन क्लॉज पण होतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण होतो आणि ॲडव्हर्ब क्लॉज पण होतो. कसा होतो ते आपण पुढं बघूया. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.